श्री दत्ताचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा नेरळ शहरात मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। अखिल भारतीय स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र नेरळ यांच्या वतीनं नेरळ शहरात ठेवण्यात आलेल्या स्वामी समर्थ उत्सवाला भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। तर नेरळ पूर्व परिसरात मातोश्री नगर येथे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून आयोजित मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। पालखी सोहळ्याचं आयोजन करून टाळ मृदुंगांच्या तालावर वारकरी संप्रदायाचे मंडळी आणि तरुणाई थिरकत होती। यामुळे शहरात चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। अखिल भारतीय स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र नेरळ यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 10 एप्रिल रोजी प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कमिटीचे यंदाचे 3रे वर्ष होते। नेरळ पायरमाळ रजिस्टर कार्यालयाच्या मागे असणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्र कमिटीकडून स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सकाळपासूनच भूपाळी आरती, नैवेद्य आरती आणि स्वामी चरित्र पारायण आणि सायंकाळी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर नेरळ पूर्व परिसरात येत असलेल्या मातोश्री नगर स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ ठेवण्यात आला होता। पायरमाळ येथे स्वरांजली भजनी मंडळ नेरळ यांचे सुश्राव्य भजन आयोजित करण्यात आलं होतं। तर सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा शहरात लागल्या गेल्या होत्या। दुपारच्या प्रखर उन्हातही भाविकांची स्वामी दर्शनासाठीची ओढ ही कायम होती। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्रातून निघालेल्या स्वामींच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक एकत्र आले होते। तर राजकीय पुढाऱ्यांनी भेट घेत पालखीचं दर्शन घेतलं। टाळ मृदुंगांच्या तालावर वारकरी संप्रदायाचे मंडळी तरुणाई हे थिरकत होती। अखंड हरिनामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। तर परिसरात चैतन्यमय भक्तिमय असं वातावरण निर्माण झालं होतं। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणत महिला पुरुष टाळ मृदुंगांमध्ये मंत्रमुग्ध झाले होते। नेरळ श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित पालखी सोहळ्यात तरुणांनी केलेल्या वेशभूषेत साक्षात श्री स्वामींचं दर्शन भाविकांना होत होतं। मंदिर ते नेरळ ग्रामपंचायत कार्यालय असे पालखीचं आयोजन करून जुना बाजारपेठ, श्री मारुती मंदिर मार्गे, श्री शंकराच्या मंदिर मार्गे पायरमाळ पालखीचं नियोजन करण्यात आलं होतं। पालखी केंद्रात प्रस्थान झाल्यानंतर मंदिरात श्री स्वामींची आरती घेत भाविकांनी दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।